वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। कार्यकर्त्यांना नम्र विनंती, आपण बसून घ्या। ज्या चैतन्याची ऊर्जा आपल्याला अपेक्षित आहे त्या चैतन्याची ऊर्जा ऐकण्यासाठी आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। पुनश्च एकदा विनंती, आपण सर्वांनी बसून घ्यावं। आदरणीय साहेबांना विनंती करतो प्रमुख मार्गदर्शनाची। संपूर्ण भारत देशातील एकमेव राज्य असं आहे की त्या राज्याच्या नावामध्ये राष्ट्राचा उल्लेख केला गेला आहे आणि ते राज्य म्हणजे तुमचं आणि माझं महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपण थोडं ऐकून घ्यावं। सर्वांना विनंती आहे, घोषणा देऊ नका, ऐकून घ्या। 23 तारखेला आपल्याला खूप संधी दिली जाणार आहे। हे राज्य पुढं कसं न्यावं याचा निर्णय घेण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवाच्या माध्यमातून खरं तर जी विधानसभा अस्तित्वात येते त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शाहूवाडी आणि पन्हाळा या विधानसभा मतदारसंघामधून आपण ह्या तालुक्याचा विश्वस्त कुणाला नेमायचं, महाराष्ट्र राज्याकडनं ह्या तालुक्यातल्या जनतेच्या अपेक्षा काय व्यक्त करायच्या आणि ह्या दोन्ही तालुक्यातल्या सर्वसामान्यांच्या विचारांचा निर्धार महाराष्ट्राला कशा पद्धतीनं दाखवून द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी म्हणून अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले जनसामान्यांचं सुराज्य साकारावं या विचारावर विश्वास व्यक्त केलेले, ज्यांच्या आशीर्वादातून माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या व्यासपीठावर जाऊ शकला, ते मला आशीर्वादित करणारे सगळेच वडीलधारे कार्यकर्ते, ज्यांच्या प्रचंड मोठ्या उत्साहातून कुठलीही लढाई आम्ही आत्मविचार आदरणीय धैर्यशील दादा माने आज शिरोळ तालुक्यातला सुद्धा अर्ज भरायचा कार्यक्रम असल्यामुळं तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन शिरोळ तालुक्याच्या कार्यक्रमासाठी म्हणून ते गेलेले आहे। व्यासपीठावर उपस्थित असणारे खरं तर कैलासवासी संजय दादांचा वसा आणि वारसा, ज्याने अतिशय मनापासूनच्या जिव्हाळ्याच्या नात्यातनं प्रत्येक कुटुंबाशी जोपासला। जी माणसं दादांच्या वर प्रेम करणारी माणसं आपली आहे त्यांचं नातं सांभाळणं, त्यांचा जिव्हाळा सांभाळणं हे माझं काम आहे। ही भूमिका ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातलं कर्म म्हणून खरं तर मोठ्या कष्टानं सांभाळली, कितीही अडचणी आल्या पण हा समाजकारणाचा राजकारणाचा वारसा ज्यांनी कमी पडू दिला नाही, ते जिल्हा दूध संघाचे संचालक माझे सहकारी आदरणीय करणसिंह गायकवाड बाळ, आपल्या पन्हाळा तालुक्यामध्ये कैलासवासी यशवंतदादांनी निर्माण केलेलं एक विचारांचं आणि कार्यकर्त्यांचं जाळं खरं तर ज्यांनी आपल्या सगळ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये जोपासलं। सातत्यानं हुबा संघर्ष आमच्या दोघा गटांचा आपण सगळ्यांनी अनेक वर्ष बघितला, पण प्रामुख्यानं एका वेळेला आम्ही दोघं जण एकत्र बसलो आणि एक प्रामुख्यानं चर्चा आम्ही दोघांनी केली की आपल्या दोघांचं राजकारण जिवंत आहे हे आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यामुळे जिवंत आहे। आपण दोघं राजकारण करतो, समाजकारण करतो, ते आपल्या लोकांचं काही चांगलं व्हावं म्हणून करतो आणि म्हणून आपल्यातला हा संघर्ष कुठंतरी आपल्या कार्यकर्त्यांच्या विकासाला अडचण निर्माण करण्याचं कारण ठरणार असेल तर पन्हाळा तालुक्यातलं हे राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून पन्हाळा तालुका हा विकासासाठी एकसंघपणानं कसा पुढे जाऊ शकतो याचा इतिहास आपण लिहिला पाहिजे।
आणि या भूमिकेतून ज्यांनी खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2019मध्ये सगळं बाजूला ठेवून मनापासूनचं पाठबळ दिलं ते दुसरे जिल्हा दूध संघाचे संचालक आणि माझे सहकारी अमरसिंह पाटील भाऊ. आज महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये ही निवडणुकीला सामोरं जात असताना त्या महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आज आपल्या सगळ्या संघटनेला कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले दुसरे माझे सहकारी आदरणीय राजवर्धनजी निंबाळकर, या तालुक्यातल्या वाड्या वस्तीबरोबर ज्याने जीवाभावाचं नातं जोपासले. प्रत्येक वाडी वस्ती तिथलं अर्थकारण, तिथल्या असणाऱ्या अडचणी, तिथल्या लोकांच्या समोरची आव्हानं, ही आपली आव्हानं समजून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून खरं तर ज्याची ओळख आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते दुसरे ह्या तालुक्यातले माझे सहकारी आदरणीय सर्जेराव दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे खरं तर एकनाथ शिंदेंची शिवसेना. आणि शिवसेना म्हटलं की बऱ्याच वेळेला गैरसमज होतो आणि म्हणून धनुष्यबाण हा अधिकृत ज्यांच्याकडे राहिला त्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणारे या दोन्ही तालुक्यातले त्यांचे सगळे पदाधिकारी, विजयराव देसाई असतील, आमच्या कोळेकर ताई असतील, सगळेच व्यासपीठावरचे, मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही. पन्हाळा तालुक्यातून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना पाठबळ देत असताना व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे माझे सहकारी, वेळ झालाय मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही. आणि प्रामुख्यानं आज अर्ज भरायचा आणि आपल्या कामाची सुरुवात करायची, विजयाचा संकल्प करायचा, या भावनेतून खरं तर आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्याने 5 वर्षामध्ये आपण काय करू शकलो, 5 वर्षे आपल्या आयुष्यात कशी आली आणि उद्या आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या समोरच्या आव्हानांना सामोरं जायचं आहे याच्याबद्दलच्या भावना आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी व्यक्त केल्या. आणि म्हणून त्या सगळ्याच्या खोलात मी प्रामुख्यानं जाणार नाही, पण ह्या 5 वर्षातला काळ त्याची आठवण कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या समोर ह्या निमित्तानं मला करून द्यायची आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रचंड मोठ्या आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून खरं तर 2019ला माझ्यासारखा कार्यकर्ता जनसुराज्याचा ह्या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्या ठिकाणी गेला आणि महाराष्ट्राचं विधिमंडळाचं सरकार स्थापन होणार का नाही, नेमकं काय होणार, अशा अनेक प्रश्न त्यावेळेला राजकीय व्यासपीठावर निर्माण झाल्याचं चित्र आपण सगळ्यांनी अनुभवलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2019 सालचे जर आकडे आपण डोळ्यासमोर घ्यायचं ठरवलं तर त्यावेळची अखंडित असणारी शिवसेना आणि भाजप ह्या 2 पक्षांचे मिळून जवळजवळ 155 ते 160 आमदार निवडून आले होते. पण मुख्यमंत्री कुणाचा या विषयावर झालेला संघर्ष आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितला. आणि निवडून जाताना खरं तर शिवसेना भाजप म्हणून गेलेलं सरकार निवडून जाताना एकत्रपणानं महाराष्ट्रात गेलेले नेते खरं तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वरनं झालेला वाद आणि ह्या युतीला खरं तर मिळालेली तिलांजली आणि बघता बघता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या तिघांनी मिळून महाराष्ट्रात निर्माण केलेलं एक सरकार, अशा प्रकारची एक विशिष्ट आणि वेगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सगळ्यांनी अनुभवली. तर महाराष्ट्राच्या राजकारणातला इतिहासातला एक मोठा वैचारिक लढा वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर आल्याचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवला. खरं तर ह्या आव्हानातनं महाराष्ट्र सावरतोय न सावरतोय तोपर्यंत जगासमोर कोरोना नावाच्या एका प्रचंड मोठ्या महामारीचं आलेलं संकट आपण सगळ्यांनी अनुभवलं. मला आज आठवण करून द्यावी लागते की खरं तर असा विचार आपण कधी तुमच्या माझ्या आयुष्यात केला नव्हता की सगळी गावच्या गावं बंद केली जातील, एसट्या बंद केल्या जातील, दुकानं बंद केली जातील, शाळा बंद केल्या जातील, विमानतळं बंद केली जातील आणि आपल्या सगळ्यांना गावाच्या बाहेर पडायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून आदेश दिला जाईल. असं सुद्धा आयुष्य कधी तुम्हाला मला जगावं लागेल अशी अवस्था कधी आपण बघितली नव्हती. आणि प्रचंड मोठं भीतीचं वातावरण. दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं की ह्या कोरोनाची आठवण झाली
की माणसानं माणुसकी विसरली का काय, हा प्रश्न तुमच्या माझ्या डोळ्यासमोर तयार होतो. म्हणजे घरात एखाद्याला कोरोना झाला तर त्याला सेवा करायला जवळ जायला कोण तयार नाही. दुर्दैवानं एखाद्या घरातला माणूस त्या कोरोनामध्ये निघून गेला तर त्याला दहन द्यायला घरातला माणूस जायला तयार नाही. अशी एक विचित्र परिस्थिती खरं तर तुमच्या माझ्या समोर आलेली 2 वर्षाची आपण सगळ्यांनी अनुभवली. आपण ह्यातनं कसे बाहेर पडणार आहोत हा प्रश्न तुमच्या माझ्या समोर होता. जीवाच्या आकांतानं मुंबईपासनं माणसं ह्या शाहूवाडी तालुक्यात येत होती. पोलीस अडवायचे, कसं प्रवेश करायचा प्रश्न असायचा. जर त्यावेळेला मुंबईवरनं शाहूवाडीत आलेल्या या लोकांच्या गोष्टींची आठवण जरी या व्यासपीठावर करायची म्हटलं तर खरोखर अंगावर काटा उभा राहतो. नदीवर पोलीस चौक्या उभारलेल्या असायच्या, त्या जिल्ह्यातला माणूस ह्या जिल्ह्यात सोडायचे नाहीत. खरं तर नदीत उड्या मारून रात्रीच्या वेळेला नद्या पास करून मगरी असणाऱ्या पाण्यातनं सुद्धा नदी पास करून लोक त्यावेळेला जीवाच्या आकांतानं आले आणि एक भीतीचं आव्हान म्हणून आपण सामोरं जात असणारा तो काळ बघितला. आणि त्या काळात सुद्धा समाजाला आधार देण्याचं काम, खरं तर समाजापर्यंत पोचून भिवू नका ह्यातनं सुद्धा आपण बाहेर पडणार आहे हे सांगायचं काम आपण सगळेजण त्या ठिकाणी करत होतो. कोरोनाच्या काळातनं आपण कुठंतरी बाहेर पडलो नाही पडलो, मला सांगावं असं वाटते की महाराष्ट्रात पुन्हा एक राजकीय भूकंप झाला आणि विचारांशी तडजोड ज्या वेळेला केली जाते, हिंदुत्वाच्या विचारातनं कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन बसते त्यावेळेला एक प्रचंड मोठा वैचारिक संघर्ष त्या संघटनेमध्ये झाल्याचं चित्र आपण बघितलं. आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 50 आमदार त्या शिवसेनेतून बाहेर पडले, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना बाहेर पडले. आणि मग झालेला इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि एक नवं महाराष्ट्राचं राजकीय पर्व आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवलं. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रात काय झालं, काय नाही झालं, योग्य झालं का अयोग्य झालं, ह्या सगळ्याचं विवेचन करायचं हे व्यासपीठ नाही आहे. पण मला आपल्याला प्रांजळपणानं सांगितलं पाहिजे की आपण निवडून गेल्यानंतर एक वैचारिक भूमिका त्या ठिकाणी मांडली होती. आणि महायुतीला पहिल्या दिवशी आमदारकीची शपथ घेत असताना पाठिंबा दिला होता. हा सगळा गोंधळ महाराष्ट्रात चालू असताना तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाचा प्रतीक म्हणून खरं तर आपण आपल्या भूमिकेला कुठं तडा जाईल अशी भूमिका घ्यायची नाही हा निर्णय घेतला. आणि सावधपणानं पहिल्या दिवसापासून आपण घेतलेल्या भूमिकेच्या बरोबर आपल्या तालुक्याच्या विकासाच्या पर्वाबरोबर आपण राहण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मला सांगितलं पाहिजे की खरोखर अमर भाऊनी ज्याचा उल्लेख केला की ह्याच्या अगोदर जवळजवळ 3 टर्म माझ्या आमदारकीच्या गेल्या, ही मागची 4थी आमदारकीची टर्म तुमच्या आशीर्वादानं मला त्या ठिकाणी काम करायला मिळालं. पण खरोखर अमर भाऊ तुम्हाला सांगितलं पाहिजे की प्रचंड मोठा विकास निधी, प्रचंड मोठा म्हणजे हजारो कोटीत खरोखर पैसे ह्या तालुक्यात आणायचं सामर्थ्य ह्या 2.5 वर्षाच्या काळात खरं तर ही विचारांची जी शक्ती आपण महाराष्ट्रासमोर मांडली, आपल्या विभागाच्या लोकांच्या अडचणी मांडायचा जो प्रयत्न केला, त्यातनं सगळ्या क्षेत्रातलं हे एक प्रचंड विकासाचं पर्व ह्या तालुक्यामध्ये साकारत असताना आपल्याला त्या ठिकाणी यश आलं. प्रत्येक गोष्टीत आपल्याला नवं काय करता येईल, प्रत्येक विकासाच्या संकल्पनेमध्ये पन्हाळा शाहूवाडीला स्थान कसं निर्माण करून देता येईल, ह्या सगळ्या विषयांचा कुठंतरी विचार आपण सगळेजण त्या ठिकाणी करू शकलो. मला प्रामुख्यानं या ठिकाणी सांगायचं आहे, खरं तर धैर्यशील दादा गेले, तुम्हाला मी एका गोष्टीची आठवण करून देणार आहे. मी आज ठरवले की आज ह्या व्यासपीठावर मला टीका कुणावर करायची नाही, पण एका गोष्टीची आठवण फक्त करून द्यायची आहे की मी त्याचा उल्लेख स्पष्टपणानं सुद्धा या ठिकाणी बाळ करणार नाही. की एकनाथ शिंदे ज्या वेळेला 50 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातले माजी 5 आमदार गोव्याला गेले होते अशी बातमी तुम्ही ऐकली आहे काय? तुमच्या लक्षात नसलं तर त्यावेळेचा पेपर काढून बघा. म्हणजे अनेक लोक आज सांगतात की आमच्या एवढं निष्ठावंत कोण नाही, आम्ही उद्धव ठाकरे संघ प्रामाणिक आहे, आम्ही जनतेशी प्रामाणिक आहे. हे सांगणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही खरंच प्रामाणिक होता तर एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यावर तुम्ही 5 जण गोव्याला नेमकं काय करायला गेला होता, याचं उत्तर
खरं तर ह्या लोकांना पहिल्यांदा तुम्ही या निवडणुकीत सामोरं जात असताना दिलं पाहिजे. स्वतःच्या विचाराशी आपण प्रामाणिक आहे. मागच्या निवडणुकीला सुद्धा मी हा विषय सांगितला होता की गद्दार कुणाला म्हणायचं, राजकीय विश्वासार्हता कुणाबद्दल बाळगायची, या प्रश्नांचं उत्तर शोधत असताना खरं तर हा प्रश्न निर्माण होतो की छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फुडली त्यावेळेला शाहूवाडी तालुक्यावर गद्दारकीचा शिक्का मारायचं पाप कुणी केलं, या सुद्धा प्रश्नाची आठवण खरं तर बाळ तुम्हाला आणि मला लोकांना कदाचित नव्या पिढीतल्या माहिती नसेल. त्याही वेळेला शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न कुणी केला, काल एकनाथ शिंदेंच्या वेळेला कुणी काय केलं. आणि ही लोक जर जनतेला मी तुमचा कैवारी आहे, अरे तू कुणाशीच प्रामाणिक नाहीस, तू लोकांशी प्रामाणिक कसा राहणार, या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपण सगळ्यांनी या निमित्तानं शोधलं पाहिजे असं मला वाटतंय. मला खरंच आज कुणावर टीका करायची नाही, कारण आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मी अनेक वेळेला बाळना सांगत आलो, सर्जेराव दादांना सांगत आलो की शाहूवाडी तालुक्यामध्ये आपण गटातटाची ईर्ष्या जोपासली आणि गटातटाच्या ईर्ष्या जोपासली की विकास काम एखादं मागं राहिलं तरी चालेल, असा एक दुर्दैव विचार त्या ठिकाणी मांडला गेला. मला आपल्याला सांगायचं पाहिजे 2009 ते 2014 मी ज्यावेळेला पहिल्यांदा आमदार झालो आणि शाहूवाडीचं प्रतिनिधित्व करायचा ज्यावेळेला मला संधी मिळाली, अनेक गावं जी पन्हाळ्यात आम्हाला कधीही अनुभवायला भाऊ मिळाला नाही, अनेक शाहूवाडीतली गावं ज्यांच्या डोक्यात राजकारणाचं विष एवढं वाईट पद्धतीनं भरलेलं असायचं, ते सांगायचे गावात विकासाचा पैसा नाही आला तर चालेल, सावकारांच्या आमदार फंडातनं गावात रुपया घ्यायचा नाही, ग्रामपंचायतचा ठराव द्यायचा नाही, म्हणजे स्वतःचं राजकारण जीवन ठेवायसाठी त्या वाड्या वस्तीतली माणसं रस्त्यापासून वंचित राहिली तर चालतील, शाळेपासून वंचित राहिली तर चालतील, त्यांच्या आयुष्याचं वाट लागली तर चालेल, पण माझं राजकारण त्या गावातलं जिवंत राहिलं पाहिजे, माझा गट जिवंत राहिला पाहिजे, ही विचारधारा मोडून काढायला अनेक काळ आमचा सगळ्यांचा गेला. आणि मला आज तुम्हाला सांगावंसं वाटते की ह्या 5 वर्षामध्ये खरं तर विकास कामांच्या आड शाहूवाडीत कुणी यायचं नाही, हा विचार प्रत्येक विरोधातला असू दे भले त्या कार्यकर्त्याच्या मनापर्यंत पोचवण्यात आम्हाला यश मिळालं. आणि म्हणून अनेक कामं आज सामान्य माणसाच्या विश्वासाचं सोनं करण्यासाठी ज्या निवडणुका आपण लढतो, सामान्य माणसाच्या विश्वासाचा प्रतिनिधी म्हणून विश्वस्त म्हणून ज्या वेळेला आपण काम करतो, आपण खरंच त्याचे विश्वस्त होऊ शकलो का, याचं आत्मपरीक्षण ज्या वेळेला आमच्यासारखे कार्यकर्ते करतात त्यावेळेला मला सुद्धा भाऊ ह्या वेळेला आनंद होतोय की खरंच आपण काही ना काही या वेळेला या लोकांच्यापर्यंत पोचवू शकलो, त्यांच्या मनात विकासाबद्दलचा विश्वास पुन्हा निर्माण करू शकलो. आणि हेच नातं खरं तर उद्याच्या काळात नव्या आव्हानांना अजून चांगल्या पद्धतीनं सामोरं जात असताना आम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि ह्यासाठी म्हणून खरं तर आजचा हा संकल्प आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचा आहे. मला दुर्दैवानं एक गोष्ट सांगितली पाहिजे, मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की वारणा कॉम्प्लेक्सवर बोलायचं धाडस कृपया कुणी करू नका, आणि सांगितलं मग सर्जेराव दादा तुम्ही बाळ त्या स्टेजवर होता का नाही मला माहिती नाही, आणि त्या स्टेजवरचं माझं भाषण असं होतं की वारणेतल्या झाडांनी पाणी घालायसाठी आम्ही जेवढा पगार देतो त्याच्या शून्य मोजायची सुद्धा तुझी लायकी नाही, त्यामुळे तू वारणेवर काय बोलू नका. पण का कुणास ठाऊक म्हणून मी परवा एक पेपरला बातमी आली की वारणा ॲग्रोची 270 कोटीची जमीन सावकार स्वतःच्या गळ्यात घालायला लागलेत, अमुक एका संस्थेचं काय करायला लागलेत. अनेक कार्यकर्त्यांना वाटत होतं की त्या प्रश्नाचं मी उत्तर द्यावं, आणि मी जाणीवपूर्वक ठरवलं होतं की आता एखादा माणूस रिंगणात आत यायला लागलाय, रस्ता चुकून आत यायला लागलाय, जरा येऊ दे आधी, जरा आत येऊ दे म्हणलं, आणि त्याला उत्तर द्यायचं नाही की लोकप्रतिनिधी किती अडाणी असू शकतो. कागदावर करण्याची जर संधी एखादा माणूस देत असला बाळ, तर ह्याच्यापेक्षा राजकारणात आणि काय पाहिजे. मग त्याला ॲग्रो म्हणजे काय माहीत नाही, सहकारातली व्याक्वास म्हणजे काय माहिती नाही, आणि 270 कोटी कशाला म्हणतात हे माहिती नाही, आणि NCLT कशाला म्हणतात हे माहिती नाही. पत्रकार 4 समोर घेतले आणि नरेंद्र मोदींना मी पत्र लिहिणार आहे, सावकारांची ईडीची चौकशी करा म्हटलं करा,
अतिशय चांगली गोष्ट आहे. तुझ्या पत्रानं जर चौकशी होत असली आणि यातलं खरं खोटं जर आम्हाला कळत असलं तर जरूर करा अशा प्रकारची भावना म्हणून मी खरं तर त्या ठिकाणी बोललो नव्हतो. मी आज शाहूवाडीच्या ह्या व्यासपीठावर सांगतो की वारणेतला सहकार हा त्या सहकाराचं पावित्र्य म्हणून आम्ही मंडळींनी जगायचा प्रयत्न केला, सांभाळायचा प्रयत्न केला. त्यात स्वतःसाठी त्या सहकारातनं काय करावं हा विचारसुद्धा कधी आमच्या मनाला शिवला नाही. आणि म्हणून वारणेतल्या माझ्या सगळ्या सभासदांनी, कामगारांनी किती पण वारणेवर संकट आली, अडचणी आली, आम्हाला जीवाभावानं त्या ठिकाणी सांभाळलं, साथ दिली. आपलं आहे, आपण ह्यातनं बाहेर पडायचं आहे, ही भूमिका मांडणारा वारणा परिसर हा ह्या पावित्र्याचं प्रतीक आहे. पण मला ह्या व्यासपीठावर आज सांगितलं पाहिजे, खरं तर दुसऱ्याचं काय उन्हं धोनं काढावं अशी माझी अपेक्षा नसते. पण मी सांगतो की मक्याचा एक प्रकल्प ह्या शाहूवाडीमध्ये काढायची घोषणा झाली, त्याचं रजिस्ट्रेशन झालं. गोगव्याच्या माळाला त्याची जागा घेतली गेली. त्या गोगव्याच्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुमच्या घरात एक एक नोकरी मिळणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे, शाहूवाडी तालुक्याचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी एकेका शेतकऱ्यानं तर सगळी जमीन दिली. काहीतरी गावात चांगलं होतंय, तालुक्याचं चांगलं होतंय म्हणून ती जमीन दिली. मला या व्यासपीठावरून प्रश्न विचारायचा आहे की त्या जमिनीचं नेमकं काय झालं. कुणाला माहिती नसलं तर सांगतो, दुर्दैवानं सहकारी संस्थेच्या नावावर घेतलेली जमीन, सहकारी संस्थेसाठी घेतलेली जमीन भावाभावांनी आपल्या नावावर करून घेतली. दुर्दैवानं त्या जमिनीतनं, आता त्यांचं नशीब चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं मला माहिती नाही, त्यातनं हायवे गेला आणि त्या हायवेचं पण पैसे आज त्या 40 लोक माझ्याकडे ती गोगव्याचे शेतकरी येऊन बसलेत. ते म्हणतात ह्या आमच्या जमिनी सूतगिरणी त्या ह्याच्यासाठी मडक्याच्या प्रोजेक्टसाठी म्हणून घेतल्या आणि दुर्दैवानं आज कोट्यावधी रुपये हायवेचे मिळाले. आज ते पैसे सुद्धा आमच्या वाट्याला येऊ दिले नाहीत. तळतळाट त्या 40 शेतकऱ्यांचा लागल्याचं चित्र मी बघितलंय. आज ही भूमिका जर आपली असेल तर आपण दुसऱ्या कामावर बोलावं का, आपण एखादी संस्था केली म्हणून बोलावं का. आज शाहूवाडी तालुक्यात 42 गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये विकास सोसायट्या नव्हत्या. आम्ही निर्णय घेतला की गाव तिथं विकास सोसायटी करायची आणि धाडसानं त्या 43 गावांचे प्रस्ताव तयार केले आणि 43 गावांच्या मध्ये विकास सोसायट्या मंजूर करून आणल्या. मला दुर्दैवानं ह्या व्यासपीठावर सांगायचं आहे की तुम्ही एकही सोसायटी काढली नाही. पण ज्या वेळेला 43 सोसायट्या आम्ही काढल्या तर हायकोर्टात जाऊन त्याला स्टे दे, सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे दे आणि त्या सोसायट्या बंद पाडा, ही भूमिका जर तुमची असेल तर तुम्ही खरंच शाहूवाडी तालुक्याच्या कल्याणाचा विचार करून राजकारण करताय का, या प्रश्नाचं उत्तर आधी तुम्ही स्वतःला द्या. आणि मग जनसामान्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. माझ्या शाहूवाडी तालुक्यातला शेवटचा माणूस ताकदीनं उभा राहिला पाहिजे. त्याचा आत्मसन्मान, पन्हाळ्यातल्या माझ्या सामान्य माणसाचा आत्मसन्मान महाराष्ट्रात उभा करायची शक्ती आम्हाला त्याला देता आली पाहिजे. हा जो विचार घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतोय, खरंच हा विचार तुम्ही घेऊन राजकारण करताय का कुणाला तरी विरोध करायचा, कुणाच्या तरी नाराजीचा फायदा घ्यायचा आणि मग आम्ही आमच्या सत्तेच्या खुर्च्या उभवायच्या, ही भूमिका सांगायसाठी राजकारण करताय. ह्या प्रश्नांची उत्तरं मला वाटते तुम्ही स्वतः अगोदर शोधली पाहिजेत आणि मग जनसुराज्य शक्तीसारख्या सामान्य माणसांच्या प्रेमातून निर्माण झालेल्या ह्या संघटनेला आव्हान देण्याचा विचार केला पाहिजे. मला दुर्दैवानं सांगितलं पाहिजे की आज लोक प्रचंड प्रमाणात आज आपल्याबरोबर जुडताना बघायला मिळत आहेत. बाळ असतील, अमरभाऊ असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे अनेक सहकारी असतील, जीवाभावानं आज मनापासून आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं राबायचा प्रयत्न करतायत. आणि मग ह्याला कुठंतरी गालबोट लावता येईल का, आमच्या मनामध्ये अंतर निर्माण करता येईल का, आमच्या दरी निर्माण करता येईल का, हा हे सुद्धा जाणीवपूर्वक एक मोठा प्रयत्न. ह्या निवडणुकीत आज समोरासमोरची लढाई जिंकता येत नाही. आज ह्या सोशल मीडियाचा वापर करायचा, कुठंतरी एखादी पोस्ट करायची आणि आज आमची मनं दुभांगून आज त्यातनं काही आपल्याला राजकारण करता येईल का, हा सुद्धा दुर्दैवी प्रयत्न आज तुमच्या माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी सुरू आहे. पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे, बाळ असू देत, भाऊ असू देत, आम्ही विचारानं जीवाभावानं एवढे एकत्र आहे
की आज कुणीतरी काय सांगायचा प्रयत्न केला तर आमच्या तिघात कधीही अंतर निर्माण होणार नाही. आणि म्हणून तालुक्याच्या सामान्य माणसासाठी काही घडावं या विचारानं आम्हाला एकत्र बांधले. ज्योतिबाच्या गुलालाची मूठ घेऊन महाराष्ट्रात ह्या तालुक्यातनं काही नवं करायचं, जनसुराज्य शक्तीचा सन्मान महाराष्ट्राच्या व्यासपीठावर ताकदीनं उभा करायचा, या भावनेनं आम्हाला तिघांना एकत्र बांधले. अनेक लोक जी आज आलेत ती काहीतरी अपेक्षेपेक्षा काहीतरी अपेक्षा पूर्ती झाली या विश्वासानं आमच्याबरोबर जोडली गेलेली आहेत. आणि म्हणून याचा एकत्र परिणाम कुणी असे काही छोटे मोठे प्रयत्न केले तर त्यातनं काही निष्पन्न होणार नाही हे जाहीरपणानं ह्या व्यासपीठावर सांगतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं येणाऱ्या 20 तारखेला एक हा गुलालाचा वेगळा विजय आपण सगळ्यांनी संपन्न करावा असं तुम्हाला आव्हान करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.